दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। राज्य सरकारचा मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना मागचे हप्ते सुद्धा देणार, सोबत आता 2 हप्ते सुद्धा वाटप, सोबत लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर सुरू। लाडक्या बहिणींसाठी घेतला मोठा निर्णय। मागचे जे हप्ते राहिले होते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर कुठलाही हप्ता राहिला असू द्या तो, आणि सोबत आता 10वा 11वा हप्ता एकत्र सुरू। सोबतच लाडक्या बहिणींना 2490 रुपये गॅस सिलेंडरचं गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे। रामनवमीनिमित्त मोठा निर्णय घेतला। दुसरं गिफ्ट सुद्धा वाटप सुरू, 2100 रुपये 10वा हप्ता, सोबतच 11वा हप्ता सुद्धा वाटप होणार। आणि तिसरं सगळ्यात आनंदाचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे मिळणार। अर्ज कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतो आहे। नवीन अटी व नियमांसह हे वाटप सुरू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, तर भरपूर लाडक्या बहिणी अडचणीत येणार, त्याच्यावरती उपाय काय करावा म्हणजे तुमचं नाव यादीत राहील, मी हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नियम क्रमांक 1 आधार कार्ड नियम आहे। मी तुम्हाला आता थोडक्यात इथं आपण फक्त बघत आहोत, पुढे डिटेलमध्ये व्यवस्थित सांगणार आहे की तुम्ही काय केल्यानंतर तुम्ही नियमात वाचू शकणार आहात किंवा बसू शकणार आहात। दुसरं KYCचा नियम आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। तिसरा 4 चाकीबद्दलचा नियम खूप महत्त्वाचा आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी असेल त्यांनी तर फिक्स हा व्हिडिओ बघा, आणि ज्यांना 4 चाकी असेल त्यांना व्हिडिओ शेअरसुद्धा करा। जे घरातले टॅक्स भरत असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा, कारण काय उपाय करावा लागणार आहे टॅक्स भरण्यासाठी, अर्ज पडताळणीसाठी। ज्यावेळेस तुमच्याकडं महिला व बालकल्याणचे व्यक्ती येतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वपूर्ण नियम ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतोय। बघा, एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आज आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळते। सर्व लाडक्या बहिणींना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, सरकारनं आता असं सांगितलं आहे की आम्ही मागचे सुद्धा हप्ते देऊया आणि पुढचे सुद्धा रखडलेले जे हप्ते होते ते सुद्धा आम्ही देणार आहोत। आता झालेल्या बैठकीनुसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच अर्ज पडताळणी सुद्धा सुरू आहे। अर्ज पडताळणीमध्ये कोणती कागदपत्र मागितले जातात ते तुम्हाला मी आता सांगतो आहे। मागचे हप्ते पण येणार, पुढचे पण येणार। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी पोस्ट करून आता सांगितलेलं आहे की कोणती कागदपत्रे तुम्हाला करावे लागणार आहेत तयार। बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कागदपत्र तुम्हाला नियम सांगितलं की आधार कार्डचा नियम असा आहे की भरपूर लाडक्या बहिणींनी अजूनही आधार कार्डवरचा मोबाईल नंबर किंवा त्याच्यावरची माहिती अपडेट केलेली नाही, त्यामुळे त्यांना आता मागचे हप्ते नाही तर पुढचे सुद्धा हप्ते येणार नाहीत। त्यामुळे पहिलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, तुमचं त्याच्यावरचं नाव, मोबाईल नंबर, ॲड्रेस सगळं व्हेरीफाय करून मगच तुम्ही करा। आणि नाहीतर मग तुम्हाला जे पैसे वाटप सुरू होत आहेत ते वितरण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, आणि तेच आधार कार्ड तुम्हाला बँकेत जाऊन जमा करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला KYC, भरपूर लाडक्या बहिणीची KYC झालेलं नाही तर KYC करून घ्यायची आहे। बँकेत जाऊन तुमचं अकाउंट चालू तर नाही ना, बंद तर नाही ना हे बघायचं आहे। कोणत्या बँकेत पैसे येणार हेही तुम्हाला सांगणार आहे। पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे वाटप सुरू। सोबतच आज 16 जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी सुरू होऊन तुमचे पैसे वाटपाचा वितरणाचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे। आता तुम्हाला 2 कामं करायची आहेत, तुमची बँक आणि तुमचा जिल्हा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या बँकेत पैसे येणार आहेत का नाही। सगळ्यांनी कमेंट्स करा, पटापट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा। बघा, KYC संदर्भात जर आपण बघितलं तर रेशन कार्डवरती एक नवीन नियम आलेला आहे। आताच मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे त्याच्यावरती। 15 एप्रिलच्या अगोदर जर तुम्ही रेशन कार्डची KYC केली नाही तर रेशन कार्ड बंद होणार आहेत, कारण शिधापत्रकांची पुनर्तपासणी करण्यासाठी सरकारनं ऑर्डर दिलेली आहे। सरकारनं तिथं सांगितलं आहे, GR सुद्धा आलेला आहे। आपण कालच व्हिडिओ मी टाकलेला आहे, फुल व्हिडिओ, त्याच्यात फॉर्मसुद्धा कुठला भरायचा आहे। जर तुम्ही तो फॉर्म भरून दिला नाही तर तुमचं KYC म्हणजे रेशन कार्ड बंद होईल। तिसरा आणि महत्त्वाचा नियम बघा, जर तुम्हाला 10वा 11वा हप्ता पाहिजे असेल तर हे सगळे मी आता डॉक्युमेंट सांगितले ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून ठेवावे लागतील। सोबत तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा तयार करून ठेवावा लागेल, तरच तुम्हाला मागचे आणि पुढचे हप्ते मिळतील। सोबत 25,000चं अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला ते 3 कागदपत्र द्यावे लागतील। अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून हे 3च डॉक्युमेंट्स मागितले जातात।
सोबत भरपूर लाडक्या बहिणींना तिथं गॅस सिलेंडरचे वाटपसुद्धा आहे. सोबत गुढीपाडव्याचं जे गिफ्ट राहिलं होतं ते सुद्धा वाटप सुरू आहे. तुम्ही रेशन दुकानात जाऊन ते गिफ्टसुद्धा घेऊ शकता. साडी आणि तुम्हाला आनंदाचं सुद्धा आहे, दोन्ही तुम्हाला वाटप सुरू आहे. तर पटकन जाऊन तुम्ही ते मिळवू शकता. लवकरात लवकर हे काम करा, अन्यथा परत तुमच्याकडून जर ते गिफ्ट नाही मिळालं तर परत प्रॉब्लेम होईल. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी जे फॉर्म दिला आहे रेशन कार्डसाठी तो व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेलच, तो भरून द्यायचा आहे. सोबतच आता बघा 20 लाख लाडक्या बहिणींना 50,000 रुपये एक्स्ट्रा देऊन घरकुलची योजना दिलेली आहे. येत्या 48 तासात ते तुमच्या खात्यात पैसे येतील. म्हणजे 2.5 लाख रुपये शहरी आणि 2 लाख रुपये ग्रामीण भागात भेटलेले आहेत. बघा आता आधी तटकरे मॅडम यांनी स्वतः सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल
त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.